मारहाणीतील जखमीचा मृत्यू झाल्याने माजी उपमहापौर प्रमोद गायकवाडसह 6 जणांविरुद्ध खुनाचे कलम वाढवण्यात आले। पूर्व वैमनस्यातून महिलेला मारहाण आणि तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी उपमहापौरांसह 6 जणांविरोधात यापूर्वीच सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। या मारहाणीतील तरुणाचा मंगळवारी मृत्यू झाल्यानं प्रमोद गायकवाडांसह 6 जणांविरोधात पोलिसांनी खुनाचं कलम वाढवलं आहे। वैभव वाघे असं उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या या तरुणाचं नाव आहे। दरम्यान नववर्ष प्रारंभीच्या मध्यरात्री 1च्या सुमारास सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीत हा प्रकार घडला होता। या प्रकरणी सीमा विलास गायकवाड वय वर्ष 35 राहणार ब्लॉक नंबर 25 सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी यांनी फिर्याद दिली आहे। वैभव वाघे याला मारहाण झाल्यानं तो गंभीर जखमी झाला होता। त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी त्याचा मृत्यू झाला। त्यावरून सदर बाजार पोलीस ठाण्यात खुनाचं भारतीय न्याय संहिता कलम 103/1 हे कलम वाढवण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे। प्रमोद रामचंद्र गायकवाड, प्रसेनजीत उर्फ लकी प्रमोद गायकवाड, हर्षजीत उर्फ विकी प्रमोद गायकवाड, पुतण्या सोन्या उर्फ संजय देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, सनी निकंबे सर्वजण राहणार सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्यांची नावं आहेत। दरम्यान या प्रकरणी अटक केलेल्या चौघांना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली होती। या प्रकरणातील आरोपी प्रमोद गायकवाड याच्या जामिनाकरता ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांच्यामार्फत सोमवारी न्यायालयाकडे जामीन अर्ज दाखल केला आहे। सरकार पक्षाचं म्हणणं सादर करण्याकरता न्यायालयाकडून 9 जानेवारी ही तारीख दिली आहे।